कितीतरी अशी उदाहरणं मी आपल्याला देतो. केले कर्म झाले तसे भोग आले नाही, तेची भोग आले त्याच जागेवर तिथंच तसंच. कुणाचं कर्म चुकलं सांगा ना मला. कुणाला आपलं प्रारब्ध चुकवता आलं? कर्माचे नियम मोडता येत नाहीत महाराज. कुणाला कोणी असो. मी किती उदाहरणं सांगू आपल्याला. अहो, एखाद्या गाडीचा अपघात होतो, एखादा मनुष्य मरतो, एखाद्या माणसाला फक्त हात किंवा पाय मोडतो, एखाद्या माणसाची एखादी करंगळीच मोडते आणि तिथं समोर बसलेला असतो त्याला खर्चटतही नाही. काय कारण असेल सांगा बरं. प्रारब्ध याच्या पलीकडे उत्तर नाही देऊ शकत आपण, नाही देऊ शकत. अमक्या माणसाचा पायच का मोडला? अरे मागच्या जन्मात वारीत चालला नाही म्हणून मोडला. आणि एवढे सगळे माणसं मेलीन, ह्याची करंगळीच कस काय तुटली? कीर्तनातून करंगळी दाखवून उठला होता म्हणून करंगळीच मोडली. आता काय याला उत्तर देता मला सांगा तुम्ही? काय उत्तर द्याल तुम्ही? आज मी म्हणून सांगतो ना, व्यक्तीकडून घडलेलं कर्म म्हणत नाही मी, इंद्रियाकडून घडलेलं कर्म त्याच इंद्रियाला भोगावं लागतं हे सांगतो मी आपल्याला. उदाहरण पुष्कळ देईन. बरं, कुणाला भोगावं लागतं? कोण चुकलं मला सांगा ना. कोण चुकलं? कोण चुकलं? कुणाला चुकवता आलं? म्हणून पंचदशीकारांनी मोठ्याची उदाहरणं दिली. अवश्यं भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्न लिप्येरन नल राम युधिष्ठिरः. उदाहरणं लहानाची दिली नाहीत महाराज. रामचंद्र प्रभूंना चुकवता आलं नाही म्हणून कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रसरत वियोगी गेला, कर्मे रावण जय पावला, रावण जय पावला, वियोग घडला सीता देवी सादर पर्यसी गवारा सादर. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण जय पावला, वियोग घडला वियोग घडला वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे दशरथ वियोगे गेला, वियोग ज्ञानोबरायांचा अभंग आहे. ज्ञानोबराय बोलतात, सगळी मोठ्याची उदाहरणं ज्ञानोबरायांनी दिली. पर्येसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंधिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्त्रनयन, कर्मे मनमथ झाला सेरा. किती उदाहरणं दिली. त्याच्यामध्ये देवाचं उदाहरण दिलं. रामचंद्र प्रभू गेले वनवासाला, ते कारण काय? कर्म. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. या प्रत्येकाची उदाहरणं आहेत. सीता मातोश्रींना रामचंद्र प्रभूंपासून वेगळं लोक इतका अपवाद घेतात रामचंद्र प्रभूंवर. रामचंद्र प्रभूंनी गर्वार असणाऱ्या बाईला सोडून दिलं. अरे ते रामचंद्र प्रभू आहेत ना, असं काय करता? लहान सहान प्रत्येक गोष्टीमध्ये ज्याला विचार करायची सवय असते ना, अशा माणसाकडून घडलेली कृती जर आपल्याला कळत नसेल तर आपली बुद्धी कमी पडली हे प्रांजळपणानं मान्य करावं. त्याला दोष देण्याची चूक करू नये. लोकांनी ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चुका काढल्या. काय करायचं आता? जाऊ द्या, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. देवाला सुद्धा चुकवता आलं नाही एवढंच सांगायचं.
भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाला तळपायाला बाण लागून त्यांना निजधाम सोडावं लागलं. कर्म आडवं आलं. कर्म. मी उदाहरणं देत नाही. दशरथ राजाचं काय अडलं होतं श्रावण बाळाला बाण मारायचं? पुत्रवियोग घडला ना. कर्मातून कुणाची सुटका नाही. अरे बाकीच्यांचं सोडून द्या म्हणून 3 उदाहरणं दिली. नल, राम, युधिष्ठिर. आयुष्यभर जो खरं बोलत राहिला ते धर्मराज युधिष्ठिर, त्यांना सुद्धा आपलं कर्म चुकवता आलं नाही. स्वर्गारोहणाला जाताना त्यांच्या पायाचा अंगठा गळून पडला. उदाहरण आहे ना महाभारतामध्ये. काय एवढं पाप केलं होतं? काही नाही हो, एकदा अर्ध सत्य बोलले होते. पूर्ण असत्य नाही, पूर्ण सत्य नाही, अर्ध सत्य. नरोवा कुंजरोवा. अश्वत्थामा हतहा नरोवा कुंजरोवा असं विधान केलं. मोठी कथा त्याच्या मागची मला सांगायची नाही आत्ता. पण द्रोणाचार्य समोरून येताना बघून त्यांनी भगवंताला विचारलं, आमचे गुरु महाराज समोर येतात आणि मला जर विचारलं माझा मुलगा अश्वत्थामा मेला तर काय सांगू? अश्वत्थामा मेला का म्हटलं तर मी सांगू शकतो, हा मेला. हत्ती का माणूस कुणाला माहिती. पण माझा मुलगा अश्वत्थामा मेला म्हणलं तर काय? भगवान म्हणले डोळे झाकून खोटं बोल, काय झालं तर मी आहे. द्रोणाचार्याने विचारलं अश्वत्थामा हतः? अश्वत्थामा मेला? आणि मग धर्मराज युधिष्ठिराने सांगितलं अश्वत्थामा हतः. आणि मग हळू आवाजात सांगितलं नरोवा कुंजरोवा. आणि ते नरोवा कुंजरोवा सुरू व्हायच्या आधी तर भगवंतानी जे ढोल वाजवले त्याच्यामध्ये ते नरोवा कुंजरोवा कुठं गेलं पताच लागला. अर्ध सत्य बोलले. अर्ध सत्य माहिती असून, हत्ती मेला हे माहिती असून नरोवा कुंजरोवा असा विकल्प त्याने मनात आणून त्यांचं भाषण झालं. अर्ध सत्य बोलले तर स्वर्गाला जाताना पायाचा अंगठा गळून पडला. कुणाचा? धर्मराज युधिष्ठिराचा.